छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की। आज आपण सर्वजण दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मला मिळाली आणि त्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठीच्या ह्या रॅलीसाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे नेते, ज्यांचं बोट धरून मी ह्या राजकारणामध्ये आली 2011 पासनं माझ्या जिल्ह्यातल्या, माझ्या जिंतूर सेलूतल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये वावरत आहे, ते आदरणीय माझे बाबा, आपले सर्वांचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, क्षमा असावी कारण की खूप ऊन लागलेलं आहे। ह्या शाळेच्या सावलीमध्ये काही लोक बसलेत, इकडे झाडाच्या खाली बसलेत, वरती बसलेत, म्हणून मी सर्वांची नावं घेणं टाळते। आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व माझे जिंतूर सेलूतले बंधू भगिनींनो, मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, बघा असंच मागच्या अर्ज भरण्याची आपली रॅली आपल्या साई ग्राउंडवर होती। मला तो दिवस आठवतोय आणि तुम्हा सगळ्यांनाही तो दिवस आठवत असणार। त्यावेळेसची निवडणूक लढताना तुम्हा सर्वांच्यासाठी मी तुमची बहीण होते, मी तुमची लेक होते। माझ्या बाबांनी, आदरणीय बोर्डीकर साहेबांनी ह्या जिंतूर सेलूकरांसोबत जे कौटुंबिक नातं बनवलेलं आहे, म्हणून मी तुमच्या कुटुंबातली एक सदस्य होते। ती निवडणूक ह्या जिंतूर सेलू वासियांच्यासाठी 5 वर्षाच्या काळ्या कारभाराच्या मधून आपली मुक्तता करण्यासाठीची होती आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्यासाठी सुद्धा ती निवडणूक तेवढीच महत्त्वाची होती। 5 वर्ष आपल्या मतदारसंघात काय झालं? हप्तेखोरी, टक्केवारी, साधे पानपट्टीवाले पण सोडले नाही। फळगाडीवाले, विक्रीवाले आमचे जिंतूर शहरातले आहेत। अधिकाऱ्यांना दमदाटी, अनेकांनी आपण ऑडिओ क्लिप ऐकल्या असतील। विकास निधी स्वतःच्या पोट भरण्यासाठी त्या कार्यकाळात आपलं सरकार राज्यामध्ये होतं। ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब होते आणि म्हणून आपल्या मतदारसंघात दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत 33 केवीच्या उभारण्या झाल्या। पूर्णा नदीवरती बॅरेजेस झाले। ते केवळ जी शिकवण मला माझ्या बाबांनी दिलेली आहे की नेहमीच सकारात्मक विचार ठेवून राजकारण केलं पाहिजे, आडवाआडवी केली नाही पाहिजे, नाही तर आपलं सरकार होतं। पण माझ्या जिंतूर सेलूकरांच्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत। आणि कशाची टिमकी वाजवतात? ह्या लोकांनी डोळ्यावर काळी पट्टी लावलेली आहे। ह्या 5 वर्षामध्ये, आपल्या 5 वर्षामध्ये जिंतूर सेलूमध्ये जेवढा विकास झालाय तो यांना दिसत नाही। पहिले 2.5 वर्ष विरोधी पक्षामध्ये होती तरी देखील तुम्ही सर्वांनी आमदार म्हणून जो मला अधिकार दिला, आमदार खासदार अधिवेशनामध्ये जे बोलतात त्या बोलण्याला प्रमाण मानलं जातं, त्याच्यावरती कायदे होतात, त्याच्यावरती कारवाई होत असते। आपण जे प्रश्न मांडू त्या प्रश्नांचं उत्तरं त्या ठिकाणी दिले जातात, त्याच्यावरती तोडगा काढला जातो।
आणि म्हणून पहिले 2.5 वर्ष सत्ता नसताना देखील केवळ तुम्ही दिलेल्या अधिकाराच्या जोरावरती जिंतूर सेलूमध्ये आज आपण बघतो महाराष्ट्रातला 3-4 नंबरचा आपला येलदरीमध्ये उभारत असलेला केबल स्टे ब्रिज हा केवळ तुम्ही मला आमदार बनवलं, त्यामुळे विरोधी पक्षामध्ये असताना देखील मंजूर करून आणू शकली. परभणी जिल्ह्यामध्ये निजामकालीन शाळां ज्या मोडकळीस आलेल्या आहेत आणि त्यामध्ये माझ्या जिल्ह्यातील माझ्या जिंतूर सेलूमधील गोरगरिबांची लेकरं शिक्षण शिकतात. कधी वारा वादळ झालं, पाऊस आला आणि एखादं भिंत कोसळली किंवा काही घटना झाली तर कसं होईल ह्या विचाराने मला झोप यायची नाही. म्हणून विरोधी पक्षामध्ये असताना देखील त्या ठिकाणी सातत्याने माझ्या जिल्ह्यातील निजामकालीन शाळांना जमीनदोस्त करून नवीन इमारती उभारण्यात याव्या यासाठी पाठपुरावा केला आणि जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयाचा निजामकालीन शाळांच्यासाठी निधी मी मंजूर करून आणू शकले. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, प्रत्येक घटकाचे प्रश्न सातत्याने मांडून पाठपुरावा करून त्याला तोडगा काढला. कारण की जी जबाबदारी तुम्ही मला आमदार म्हणून दिलेली आहे, जी जबाबदारी मला माझ्या बाबांनी दिलेली आहे, मी स्वतःला नशीबवान समजते की मी रामप्रसाद बोर्डीकर साहेबांची मुलगी आहे. कारण की मी जेव्हा गावागावामध्ये फिरते, शहरामध्ये, आजच एक छोटासा मुलगा आला, मला गळ्यामध्ये हार घातला आणि त्याचे वडील सांगतात, दीदी आमची ही 4थी पिढी आहे, तुमच्या स्वागताला सज्ज आहे. हा जिंतूर तालुका म्हणजे 18 पगड जातींचा तालुका आहे आणि या सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे माझे बाबा रामप्रसाद बोर्डीकर साहेब आहेत. 5 वेळा ह्या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं. प्रत्येकाला न्याय द्यायचं काम माझ्या बाबांनी या ठिकाणी केलं. आज प्रत्येकाने अनुभवलंय. मी कुठलं पुण्य घेऊन आले मला माहिती नाही, पण आज जी माझ्या बाबांसोबतची लोक ती आजही त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या 3-4 पिढ्या आमच्या सोबत आहेत. कारण की बाबांचं मला नेहमी सांगणं असतं की उद्याची तुझी निवडणूक आली म्हणून नाही, एका निवडणुकीने काही नसतं, आपलं नातं हे कायमचं नातं असं राहिलं पाहिजे. विश्वास एकमेकांचा आपला राहिला पाहिजे, प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आपले एकमेकांशी झाले पाहिजे. असं नातं, अशी नाळ ह्या मतदारसंघाच्या लोकांशी तुझी घट्ट बांधली गेली पाहिजे. आणि म्हणून बाबांच्या मार्गदर्शनावरती काम करत असताना मी सातत्याने प्रयत्न केला की तुम्ही सर्वांनी तुमची बहीण म्हणून, लेक म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ती प्रामाणिकपणे मी इथं पार पाडेल. मला इथं सांगायला आवडेल, माझे सासरची मंडळी आलेत, त्यांनी खाली कशाला बसलेत की वरती यायला पाहिजे होतं. सगळे माझे दीर वगैरे आलेत, तेही मंडळी म्हणतात आणि मला कौतुक करावं असं वाटतं, जिथं जिथं जे कुणी असेल माझ्या मतदारसंघातील आपल्या जिंतूर सेलूमधील भेटले तर त्यांना तातडीने मदत माझे सर्व लोक करतात. मला इथं सांगायला आनंद होतो की आमच्या बाबांनी, आमच्या आईने आम्हाला जी शिकवण दिली. माझी बहीण पण या ठिकाणी आली आहे, नाही ना, मुलाबाळांच्या सोबत 4 दिवस क्रिसमस वॅकेशनचं इथं आली, घरात झोपून राहिली नाही. आल्यानंतर खेडोपाडी जे काही आपले वडीलधारी मंडळी असतील त्यांच्या डोळ्यांच्या तपासणीचे कॅम्प लावले आणि मोतीबिंदू मुक्त त्यांना करून दिलं. काय गरज हो, बहीण तर करते, वडील करताय, आई करते, आमचे काका अंकल या ठिकाणी 24 तास आपण हाक दिली तर आपल्या सेवेसाठी आहेत. माझा भाऊ विक्की आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी आहे. पण 4 दिवस सुट्टीला आल्यानंतर पण आम्ही इथं आलो तर आम्ही आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे सातत्याने आमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये असतं, सातत्याने आमच्या मनामध्ये असतं. अशी अनेक कामं आता सुरेश भाऊ सांगत होते त्यांच्या भाषणामध्ये. डॉक्टर रोडगे साहेबांनी सांगितलं योजनांच्या बाबतीत
मी स्वतःला नशीबवान समजते की मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे, कारण की देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेत आपलं सरकार, भाजपाचं सरकार जे काम करते, जी घोडदौड चालू आहे, त्याच पद्धतीने 2.5 वर्षामध्ये आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना आणण्यासाठी सर्वात जास्त माझ्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. योजना दूत आपण गावागावामध्ये पाठवले आणि त्यामुळे ह्या सगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा रेकॉर्ड आपण मतदारसंघामध्ये करू शकलो. मराठवाड्यात कुठेच नाही एवढी वैयक्तिक लाभाच्या योजना आपल्या सर्वांच्यासाठी इथे उपलब्ध करून दिल्या. शेतकऱ्यांच्यासाठी, महिलांच्यासाठी, माझ्या तरुण भावांच्यासाठी. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण सज्ज आहात. 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान हे कमळ निशाणी समोर टाकून घेण्यासाठी. पण मला तुम्हाला सांगायचंय की जी जिंतूर सेलूची जनता वैतागली होती हप्तेखोरीला, बैल चोराला, टक्केवारीला. आणि सुरेश भाऊनी काय सांगितलं, अंकल काय तर म्हणे आपला कारखाना 15 दिवस भावनाताई आज आल्या नाही, दिवाळी निमित्त घरी गेल्यात. आपल्या चेअरमन ताई, कारखाना आपला मागच्या निवडणुकीच्या दरम्यानच काही कारणास्तव थोडासा उशिरा सुरू झाला, तर म्हणे भंगार आणून ठेवले. अरे बोर्डीकर आहेत, बोर्डीकर जे करतात ते पूर्ण खरं करत असतात. उगा नौटंकी कोणती निवडणूक आली म्हणून करत नाही. स्वाभिमानी आहे माझा बाप आणि माझ्या बापाची शिकवण आहे. निवडणुकीपुरते भूल थापा देणारे आम्ही नाहीत. कारखान्याला पैसा आमचा लागलाय तर ह्याच्या पोटात दुखायला लागलं. काय म्हणे भंगार आणून ठेवले, चिमणीचा धूर. अरे जेव्हा धूर निघाला, धूर इकडून निघाला. काही कारणास्तव आपला कारखाना थोडासा उशिरा सुरू झाला, तर मागच्या निवडणुकीच्या टाइमला काय म्हणे संन्यास घेणार. निर्लज्ज लोक आहेत. आता आली दुसरी निवडणूक, एक नाही तर 2-2 कारखाने आपल्या भावनाताईंनी या ठिकाणी चालू करून दाखवलेले आहेत. अरे ज्यांनी कधी डब्बर रोटीचा कारखाना काढला नाही त्यांनी आमच्या साखर कारखान्याच्या बाबतीत काही बोलू नये. इथं आमचे इकबाल भाई आहेत, डब्बर रोटीचा कारखाना चालवतात. कितनी तकलीफ होती है कारखाना चलाने में डब्बर रोटी का, इकबाल भाई. अरे जिसको दूसरे के घर बर्बाद करने के सिवा कुछ आता नहीं, वो क्या किसके घर खडे करेगा. पण माझ्या बाबांनी या परभणी जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात कुणाचे कुटुंब उभे केले असतील तर ते फक्त आणि फक्त रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी केलेले आहेत. मलाही नेहमी सांगतात तुझ्यासोबत लोक फिरतील, पण त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या मायमाऊल्या असतात, त्यांची घरची पत्नी असते आणि ती दिवसभरात तुझ्यासोबत फिरल्यानंतर रात्री विचारायला ते असते. विचारतील दिवसभर दिदीच्या मागं फिरलास, काय देती तुला दिदी. त्या प्रत्येकाचा विचार करत जा, अशी शिकवण सातत्याने मला माझ्या बाबा देत असतात. आणि मी माझ्या प्रत्येक सहकार्याला त्यांच्या बहिणीप्रमाणे या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. आज मतदारसंघामध्ये आपलं सरकार आल्यानंतर जे काही विकास निधी भरभरून आला तो आपल्या सगळ्यांना दिसतोय, कारण की तो खरा त्या गावागावामध्ये, त्या बूथवर, त्या शहरामध्ये झाला. हे कोणाच्यासारखं नुसत्या कागदोपत्री विकास केलेला नाही. माझ्या प्रत्येक सहकार्याने चिखलमुक्त गावं करण्यासाठी तो विकास निधी त्या गावामध्ये वापरला, म्हणून एवढा विकास इथं दिसतोय. यापुढे देखील मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या टर्ममध्ये माझ्या जिंतूर सेलूच्या 25,000च्या, किमान 25,000च्या वरती महिलांना लखपती दिदी बनवायचंय.
25,000च्या वर लखपती दिदी बनवण्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या प्रत्येक तरुणाला सातत्याने माझ्या बाबांनी प्रयत्न केला की प्रत्येक कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकेल, आणि त्यांनी सातत्याने प्रत्येक तरुणाला कामाला लावण्याचा उद्योग उभारून देण्याचं काम केलं. मग कृषी उत्पन्न बाजार समिती असो, जिल्हा मध्यवर्ती बँक असो, किंवा आपला तुळजाभवानी साखर कारखाना, ज्या ठिकाणी 400 मुलांना आपण नोकरीला लावलेलं आहे. अनेक मुलं मुली डॉक्टर झाले. जेव्हा मला कधी येऊन भेटून सांगतात, आज ते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात, कुणाचे स्वतःचे हॉस्पिटल झालेले आहेत, आणि सांगतात दीदी आम्हाला साहेबांनी मदत केली होती म्हणून आज आम्ही इथं आहेत. साहेबाचे उपकार आम्ही आयुष्यभर फेडणार नाहीत. मन भरून येतं की किती मोठं काम माझ्या बाबांनी करून ठेवलेलं आहे. प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्या कुटुंबाचा मोठा व्यक्ती म्हणून काळजी घेण्याचं काम जे माझ्या बाबांनी केलेलं आहे तेच मी पुढे देखील चालू ठेवलेलं आहे, ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आज प्रत्येक महिलेला तिच्या घरी, शहरातील महिला मला म्हणते आम्हाला घरी बसून काहीतरी काम द्या. प्रत्येक महिलेला, शहरी महिलांना तिच्या घरी बसून तिची उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यासाठी काम देण्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या तरुण भावांना त्यांचं कुटुंब चांगल्या पद्धतीने सांभाळता आलं पाहिजे. माझे जे ऊसतोड कामगार आहेत, आता मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार ऊसतोडीला जाणार आहेत, आणि माझा प्रयत्न आहे, माझी इच्छा आहे की प्रत्येक वर्षी ऊसतोडीला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली पाहिजे. त्यांना इथेच राहून आपल्या गावामध्ये, तांड्यामध्ये राहून तेवढं उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता उभी करून द्यायची जबाबदारी माझी आहे. आपल्या जिंतूर सेलूमधील प्रत्येक शाळकरी मुला मुलीला दर्जेदार शिक्षण भेटावं देण्याची जबाबदारी माझी आहे. व्यसन मुक्ती करण्याची जबाबदारी माझी आहे. कारण गावागावामध्ये गेल्यावर महिला भगिनी म्हणतात दारू बंदी करा, ती जबाबदारी माझी आहे. ह्या प्रत्येक कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे. आमदार म्हणून विकासाची कामं करण्यामध्ये तुमची दिदी कुठंच कमी पडली नाही. मागच्या निवडणुकीला तुम्ही तुमच्या रक्ताचं पाणी केलं, आणि ह्या जिंतूर सेलू विधानसभेची आमदार म्हणून मला विधानसभेमध्ये पाठवलं. याची जाणीव सातत्याने माझ्या डोक्यामध्ये मी ठेवली, आणि तुमची सेवा करण्याची सातत्याने 5 वर्ष मी सेवा केली. मीच नाही, माझा पूर्ण परिवार आपल्यासाठी इथे उपलब्ध आहे. यापुढे देखील मी तर या ठिकाणी सांगायला मला आवडेल की असं तुम्हाला कधी वाटू नये की आपण आपल्या लेकीला, आपल्या बहिणीला आमदार केलं आणि ती इथं कमी पडली म्हणून पुरुषाच्या दुपटीने काम करण्याचा प्रयत्न मी इथं केला. घरदार सोडलं, आणि पहिली जबाबदारी तुमची लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हीच स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवली, आणि त्यासाठी सातत्याने काम करत आली. यापुढे देखील अनेक कामं करायची आहेत. प्रत्येकाच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्यता देण्यासाठी काम करायचं आहे. केंद्रामधील मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जी घोडदौड चालू आहे, प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत ती विकास गंगा नेऊन ठेवण्यासाठी काम करायचं आहे. राज्यामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या जिंतूर सेलूमध्ये राहिलेली सर्व कामं पूर्ण करून घेण्यासाठी मला काम करायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना विचारतीये, माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळावरती तुम्ही सर्वजण समाधानी आहात का? आजपासून येत्या 20 तारखेपर्यंत परत एकदा तुम्ही तुमच्या बहिणीसाठी जीवाचं रान करण्यासाठी तयार आहात का? मी तुम्हाला या मंचावरून शब्द देते की मी कधीच तुमच्या कुठल्याही अपेक्षेसाठी कमी पडणार नाही. कधीच तुम्हाला तुमची दिदी इथं कमी पडली म्हणून असं वाटणार नाही, हा शब्द तुम्हाला देते. नेहमी तुमच्या सेवेसाठी मी कटिबद्ध असेल, हा शब्द देते. थांबते. जय हिंद.